नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे आकाश आणि भूमी, अपूर्वा आणि बलदेवचं लग्न पार पडत असतात. त्यावेळेला मंगलाष्टकांचा मुहूर्त आलेला असतो. आकाशने आणि त्याचप्रमाणे एका बाजूने गुरुजींनी अंतरपाठ धरलेला असतो. सगळेजण खूप आनंदात असतात. त्यावेळेला आता आकाश त्यांच्याकडे बघत असतो आणि बलदेव मात्र तो जो मंगलाष्टकांचा जो मागे धरलेला जो स्वस्तिकचा पांढऱ्या रंगाचा जो कापड असतो तो खाली करत असतो. म्हणजे जो अंतरपाठ असतो तो खाली करत असतो. त्यावेळेला आकाश आता त्याला ओरडतो आणि म्हणतो की काय चाललं आहे तुझं, अंतरपाठ आहे ना, असं म्हणून तो त्याच्यावरती आता अगदी मस्करीनेच ओरडतो आणि मग तो पटकन गप्प होतो, म्हणजेच बलदेव गप्प होतो. तेव्हा आता अंतरपाठ खाली केला जातो. तेव्हा बलदेव आणि अपूर्वा एकमेकांकडे आता बघत असतात. अपूर्वा आता लाजत असते. त्यावेळेला आता गुरुजी हे मंगलाष्टिका संपन्न झाल्यात, आता वधूवरांनी एकमेकांना हार घालायचेत असं म्हटल्यावर सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात. आता अपूर्वा ही त्याच्या गळ्यामध्ये हार घालायला जाणारच असते. तेवढ्यातच आता तो आजूबाजूला पटकन होत असतो. तेव्हा मग लगेच बलदेवला भूमी म्हणते की दादा, अरे काय करतो असे. तेव्हा ती हसायला लागते आणि नंतर अपूर्वा ही गपचूपच त्याच्या समोर येऊन त्याला खाली वाकवूनच अगदी त्याच्या गळ्यात हार घालून घेते. तेव्हा मग आता सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात. अथर्वही जोरजोरात शिट्ट्या वाजवतो की चला, म्हणजे यांचं लग्न पार पडलं. आणि अपूर्वा आता मान खाली घालते आणि त्यावेळेला बलदेव देखील तिच्या गळ्यात आता हार घालतो. हे सगळं खरं तर पाहून असं भूमी आणि आकाश यांना खूप आनंद होत असतो. फायनली अपूर्वा आणि बलदेव यांचं लग्न सोहळा पार पडलेला असतो. तेव्हा तिथे आता मनू येते आणि रीतीप्रमाणे ती सगळं काही करू लागते. आता जे तिने कलश धरलेला असतो त्या कलशातलं जे पाणी असतं ती दोघांच्याही डोळ्याला, म्हणजेच अपूर्वा आणि बलदेव या दोघांच्याही डोळ्याला आता ती लावत असते. त्यानंतर भूमी पुढे येते आणि भूमी पुढे येऊन तिला हळद कुंकू देते आणि आता ती जाऊ झालेली असते ऑफिशियली, म्हणून तिला हळद कुंकू देऊन आता तिची ओवाळणी करते ती आणि तिची दृष्ट देखील काढते. हे सगळं पाहून अपूर्वाला खूप बरं वाटत असतं. नंतर आता बलदेवचीही ती तशीच दृष्ट काढते आणि त्यालाही ती अगदी ओवाळते. तेव्हा दोघंजण एकमेकांकडे बघतच असतात. गुरुजी आता म्हणतात की चला, दोघांचंही आता लग्न लागलेलं आहे. आणि हे ऐकल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात. अपूर्वा बलदेव एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात. खरं तर बलदेवचं हे एखादं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं त्याला वाटत असतं आणि तो खूप आनंदी असतो. आता दोघंजणी असं वरमाला घातल्यानंतर अथर्व त्यांचा छानपैकी एक फोटो काढतो. नंतर मग येते ती म्हणजे कन्यादानाची वेळ. आता अपूर्वाचं कन्यादान करण्यासाठी आकाश आणि भूमी असतात. तेव्हा मग आकाश आणि भूमी अपूर्वाचं कन्यादान करत असतात. त्यावेळेला भूमीच्या रूममध्ये तो रेकॉर्डर ठेवून जो चोर घरात शिरलेला असतो बाहेर आता निघण्याचा प्रयत्न करत असतो. आजूबाजूला तो आता बघत असतो की कोणी बघत नाही आहे ना, आणि तो बाहेर आता निघालेला असतो. तर नंतर इथे आता कन्यादानाचा विधी पार पडत असतो. आकाश आणि भूमी अगदी व्यवस्थितपणे ते कन्यादान पूर्ण करत असतात. हे सगळं करत असताना छोटीशी क्षितिजा हे सगळं आनंदाने बघत असते आणि तिला हे सगळं बघून खूप कौतुक वाटत असतं आपल्या आईबाबांचं. अथर्वला आणि मानसीलाही भूमी आणि आकाश यांचं खूप कौतुक वाटत असतं, कारण की ते ज्या प्रकारे सगळं काही करत असतात ते पाहून त्यांनाही त्यांचं कौतुकच वाटत असतं. नंतर मग आता हे सगळं होत असताना अपूर्वा अगदी आनंदाने ते विधी पार पडत असते, परंतु तिच्या मनात मात्र काहीतरी काळबेर असतं. हे ती कुणालाही खरं तर दाखवत नसते, परंतु तिच्या मनात अगदी वेगळ्याच गोष्टी सुरू असतात. आता कन्यादानाचा विधी पार पडला असं गुरुजी सांगतात, त्याप्रमाणे सगळेजण उठतात आणि नंतर मग आता अपूर्वा आणि बलदेवला समोरासमोर उभं केल्यानंतर आता आकाश म्हणतो की मला तुमच्याकडूनही दोघांकडूनही एक वचन हवं आहे. तेव्हा आता आकाश आणि भूमी त्यांना म्हणतात की हो, अगदी बरोबर. आता भूमी म्हणते की दादा, मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे, ते म्हणजे की तू आता आयुष्यभर अपूर्वाची साथ देशील, कधीही तिला अंतर देणार नाहीस. तेव्हा मग आता अपूर्वा म्हणते की बरोबर, मी कधीही त्याची साथ सोडणार नाही. बलदेव पण म्हणतो की हो, मी कधीही अपूर्वाची साथ सोडणार नाही. दोघांकडूनही ते वचन मागतात आणि आकाशही म्हणतो की किती वाईट प्रसंग आले तरीही कुठल्याही प्रसंगात तू बलदेवची साथ सोडायची नाहीस. तेव्हा दोघंही एकमेकांना वचन देतात की हो, सगळ्यांसमोर आम्ही सांगतो की कधीही एकमेकांची साथ सोडणार नाही. अपूर्वाच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. ते पाहून आता भूमी तिचे डोळे पुसते आणि म्हणते की हे बघ अपूर्वा, आता इथून पुढे कधीही वाईट वाटून घ्यायचं नाही. तू आता या कुटुंबाचा भाग झाली आहेस आणि त्यामुळे माझ्या कुटुंबातल्या कोणाच्याही डोळ्यात पाणी आलेलं मला अजिबात सहन होणार नाही. त्यामुळे आता अपूर्वाला ती डोळे पुसते आणि म्हणते की हे आता तुझे जे काही मी डोळे पुसते ना, ते अगदी ऑफिशियली पुसते, कारण की तू आता माझी ऑफिशियली जाऊ झालेली आहेस. आलं ना लक्षात? आता तू माझी जाऊबाई झालीस, असं भूमी तिला बोलते. मग आकाशभूमी हे दोघंही म्हणतात की तू एकदम आनंदी राहायचंस, प्रत्येक वेळेला तुम्ही दोघंही आनंदी हवेत मला, बस आम्हाला दुसरं काहीही नको आहे. तुमचा जोडा अगदी आनंदाने राहू दे,
अगदी तुमचा संसार खोलू दे, तुमच्यातला प्रेम हे द्विगुणित होऊ दे, असं ते दोघंजणही आता त्यांना वचन देतात. आणि त्याचप्रमाणे आम्ही कायम आयुष्यभर तुमच्यासोबत आहोत, तुम्हाला काही अडचणी झाल्या तरी आम्ही आहोत, असं म्हणून ते दोघंही त्यांना अगदी साथ देत असतात. हे खरं तर अपूर्वा पाहत असते, परंतु अपूर्वाच्या मनात काहीतरी तिसरंच असतं. आता ती बाजूला पाहते आणि म्हणते की आकाश, तुला माहिती नाही आहे या घरामध्ये मी कशासाठी आली ते. या घरात माझं जे काही येणं आहे ते वेगळ्याच कारणासाठी आहे. तुला मी ते कळू देणार नाही. इथे मी बरबादीसाठी आली, महाजनांच्या बरबादीसाठी, असं मनातल्या मनात ती आता बोलत असते. तर इथे आकाश आणि बलदेव दोघंही एकमेकांकडे बघून हसत असतात. त्यावेळेला गुरुजी आता पुढचा विधी सांगतात, तो म्हणजे मंगळसूत्र वराने वधूच्या गळ्यात घालण्याचा. तेव्हा आता मंगळसूत्र हे ताटात दिलं जातं. तेव्हा आता दोघं एकमेकांकडे बघायला लागतात. अभिजित म्हणजेच बलदेव हा ते मंगळसूत्र घेतो आणि ते मंगळसूत्र घेऊन तो अपूर्वाच्या गळ्यात आता घालायला लागतो. तेव्हा मग हे सगळं होत असताना अपूर्वा आनंदाने त्याच्याकडे बघत असते. आता त्यावर मानसी बाजूने येते आणि त्या दोघांनाही हेट करू लागते. अभिजित बलदेव हा तिच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालतो आणि ते घालत असताना दोघं एकमेकांकडे बघतच राहतात आणि तिचे डोळे अगदी चमकून निघालेले असतात. मग त्यानंतर मंगळसूत्र घालण्याचा विधी झाल्यानंतर रीतसर कोर्टामध्येही लग्नाचं नोंद केली पाहिजे म्हणून आकाशभूमीने व्यवस्थित सगळी परफेक्ट प्लॅनिंग केलेलं असतं. जे दोघंजणही म्हणजेच दोघंजण आता ते पेपर साईन करत असतात, म्हणजे की सर्टिफिकेटवर त्यांचं लग्न आता ते कायदेशीररित्या पण नोंदवून घेत असतात त्याच दिवशी. मग वकील साहेबांनी ते सगळे पेपर्स दिल्यानंतर दोघांच्याही सह्या झालेल्या असतात. वकील साहेब म्हणतात की आता अपूर्वा पुरोहित आणि बलदेव नाईक दोघंजणांचाही विवाह सोहळा पार पडला आहे आणि कायद्याने देखील त्यांचं लग्न आता मान्य केलं आहे. त्यामुळे कायद्यानुसार ते आता त्यांचं नातं हे पती पत्नीचं झालेलं आहे. असं म्हटल्यावर सगळेजण त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि मग ते वकील साहेब म्हणतात की चालेल, येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुमचं मॅरेज सर्टिफिकेट येऊन जाईल, तुमचं काम आता झालेलं आहे. वकील निघत असतात. भूमी म्हणते की 1 मिनिट सर थांबा. आणि मग ती त्यांच्यासमोर गोड धरते आणि गुरुजी म्हणजेच भटजी ते सगळं बघून खूप खुश होतात आणि वकील साहेबही थँक्यू बोलून निघून जातात. नंतर मग मानसी ही म्हणते की चला फायनली आता तुमचं लग्न झालं. अभिजित म्हणतो की झालं आहे का सगळं, आता पूर्ण पार पडलं आहे ना आता लग्नाचं वगैरे सगळं. तेव्हा मग आकाश म्हणतो की अरे तुला घाई कसली लागली रे बलदेव, अगं अपूर्वा सांग त्याला. तेव्हा मग लगेचच भूमी म्हणते की हो दादा, अरे हो लग्न झालं आहे तुझं आताच, तुला अशी कसली घाई लागली आहे. तेव्हा मग तो गप्पच बसलेला असतो. त्याला सगळेजण आता चिडवायला लागतात. तेव्हा भूमी म्हणते की अरे सगळ्यात महत्त्वाचा विधी आपला राहिलाच आहे, तो म्हणजे गृहप्रवेशाचा. तुमच्या दोघांचंही रीतसर गृहप्रवेश करून नको घ्यायला. आता 3 सण झाली, तर रीतसर गृहप्रवेश होऊन जाऊन दे, असं म्हणून त्या दोघांनाही ती आता बाहेर उभं करते. आणि त्याच वेळेला मनू देखील आलेली असते. भूमी आणि आकाश हे दोघंजणही त्यांचा गृहप्रवेश करण्याचं ठरवतात. हे सगळं आता पौर्णिमा बघत असते. खरं तर ती बिचारी गपचूप उभी असते, कारण ती कशा बाबतीतही काही वाटून घेत नसते. आता भूमी समोर येते आणि भूमी समोर येऊन तिला हळद कुंकू लावते आणि तिच्या पायावर आणि बलदेवच्या पायावर, दोघांच्याही पायावर पाणी घालते आणि त्यांना म्हणते की तुम्हाला आता दोघांना लक्ष्मीनारायणाच्या जोड्याने आतमध्ये गृहप्रवेश करायचा आहे. त्यावेळेला मग भूमी आता हे सगळं बघत असताना आकाशला बघत असते आणि आकाशभूमी त्या दोघांनाही म्हणतात की चला आता तुम्ही दोघांनीही आतमध्ये या. तेव्हा मग भूमी तिला सांगते की हे बघ, आता तू या घरामध्ये गृहप्रवेश करून लक्ष्मीच्या पावलांनी आत येतेस. काय करायचं असतं, उजवा पाय पुढे करायचा आहे आणि उजव्या पायाने हे माप ओलांडायचं आहे आणि मापटं ओलांडून तुला घरात गृहप्रवेश करायचा आहे. मग लक्ष्मीच्या पावलांनी घरात ये आणि हे सगळं महाजनांचं घर उजळून टाक, असं ती आता सांगायला लागते. त्यावेळेला मग आता अपूर्वा ही भूमीने सांगितल्याप्रमाणे घरात गृहप्रवेश करून आतमध्ये शिरत असते. त्याच वेळेला जेव्हा ती मापटं ओलांडून घरात प्रवेश करते, अचानकच लाईट्स बंद होतात. तेव्हा मग लाईट गेल्यानंतर पटकनच पौर्णिमा बोलून दाखवते की बापरे, हे असं झालं, हिचा गृहप्रवेश झाला आणि लाईट्स गेले, हा काही चांगला संकेत दिसत नाही आहे. असं बोलल्याबरोबर सगळेजण अगदी तिच्यावरती चिडतातच, कारण की ती पटकन बोलून गेलेली असते नेहमीप्रमाणे. तेव्हा मानसी म्हणते की अगं पौर्णिमा, असं काहीच नाही आहे. तेव्हा भूमी पण म्हणते की हो अपूर्वा, अजिबात असं काही नाही आहे हां. तेव्हा अपूर्वा बलदेवला म्हणते की बलदेव, म्हणजे माझा पायगुण खराब आहे का? माझ्या पायगुणाने मी आले आणि घरातली लाईटच निघून गेली. तेव्हा मग बलदेव म्हणतो की अगं असं काही नाही आहे अपूर्वा. तेव्हा भूमी पण शांत करत म्हणते की हो अगं अपूर्वा, असा काय विचार करतेस तू, असं अजिबात काहीही नाही आहे. अगं तुला कळतं आहे का हे काय ते, एका साईडला ना लोड आला असेल, सगळा लाईट्स आहेत ना दिवाळीचे सगळीकडे चालू, त्यामुळे हा लोड एकाच सगळ्या गोष्टीवरती आले असेल आणि त्यामुळे लाईट्स गेले असतील कदाचित. काहीच हरकत नाही. अगं तू तो विचार करू नकोस. आपण काय करायचं तर पॉझिटिव्ह विचार करायचा, इतका चुकीचा विचार आपण करायचा नाही, असं ती म्हणते. त्यानंतर मग सगळे म्हणतात की हो हो अपूर्वा, अगं एका लाईनवर जोर आला आहे ना त्यामुळे हे सगळं घडलं आहे.
आकाश म्हणतो की अथर्व, जरा खाली जाऊन बघ, एखादा फ्यूज वगैरे काही उडाला आहे का, जरा प्लीज बघून ये. तेव्हा मग अथर्व म्हणतो की हो, आलोच मी बघून, तोपर्यंत तुमचं चालू दे. अथर्व तिथून निघून जातो. नंतर मग आकाश म्हणतो की चला भूमी, आपण यांचा गृहप्रवेश आतमध्ये तर घेतला आहे, यांना आतमध्ये घेऊया. भूमी आणि आकाश दोघंजणही तिला शांत नॉर्मल करतात. बलदेवही म्हणतो की हो अपूर्वा, मग असं काळजीचं काहीच करत नाही, सगळं व्यवस्थित आहे. मग त्याच वेळेला भूमी आता येते आणि ती दिवा उजळत असते. ती म्हणते की ये, आपण दिवा उजळूया आणि घरामध्ये सगळीकडे प्रकाश करूया. आता तिने दिवा लावल्याबरोबर सगळ्या घरभर अगदी प्रकाश पडल्यासारखं होत असतो. खरं तर भूमी ही घरची लक्ष्मी असते आणि तिने प्रकाश लावल्यामुळे सगळ्या घरामध्ये अगदी लख्ख प्रकाश पडतो. आणि त्या प्रकाशाने आता अपूर्वा मात्र जळून खाक व्हायची राहिलेली असते. ती आता वागणूक पाहून, म्हणजे भूमीचं वागणं पाहून तिला तर खूपच असं रागराग होत असतो मनातल्या मनात. भूमी म्हणत असते की काळजी करू नकोस अपूर्वा, आता कसं आपण हा दिवा पेटवला आहे ना, तसंच आपण आपलं आनंदाने हे सगळं घर उजळून टाकूया. दोघीजणीही मिळून हेच घर आनंदाने अगदी भरून जाऊया. कारण तू आता माझी ऑफिशियली जाऊ झाली आहेस आणि घरातली मेंबर झाली आहेस, माझ्या दादाची बायको देखील झाली आहेस. त्यामुळे सगळ्या बाजूने आपलं नातं आहे आणि तू तू या घरामध्ये आल्यामुळे घर सुख समृद्धीने भरून जाईल, घरात आनंद होईल असंच वाटतंय मला, असं ती बोलून दाखवत असते. त्यावेळेला मग तिथे पौर्णिमा गप्प असते. पौर्णिमाला खरं तर अपूर्वावर खूपच संशय असतो, परंतु ती बिचारी काही त्यावर बोलून दाखवत नाही. ती फक्त गप्प असते. आणि त्यावेळेला मग आकाश आणि भूमी हे दोघंजणही तिचं कौतुक करत असतात अपूर्वाचं. तेव्हा आता अपूर्वा मनातच म्हणते की नाही, काही झालं तरीही मी या घरामध्ये आली आहे ते प्रकाश उजळण्यासाठी नाही, महाजनांच्या घराच्या बरबादीसाठी आली मी इथे, हे तुम्हाला कळणारच नाही, असं ती मनातल्या मनात आता बोलत असते. त्याच वेळेला मग अथर्व येतो आणि अथर्व आल्याबरोबर सगळी लाईट्स पुन्हा आलेली असतात. तेव्हा मग नवी नवरी दोघंजणही देवाकडे पाया पडत असतात. तेव्हा मानसी म्हणते की ताई, बघितलं का, नवी नवरी आणि नवरा दोघंजणं पाया पडायला आले तर लगेच देवाकडे प्रकाश झाला, म्हणजे याचा अर्थ देवाने ही जोडी मान्य केलेली अगदी मनापासून. तेव्हा मग भूमी पण हात जोडते आणि ते दोघांचा हात जोडून झाल्यावर भूमी हात जोडते आणि म्हणते की घरातलं हे कार्य निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे. दोघांवर म्हणजेच बलदेव दादावर आणि अपूर्वावर तुझी किमया कायम राहू दे, तुझी कृपा त्यांच्यावरती कायम राहू दे देवा. आणि आकाशही म्हणतो की हो, अगदी बरोबर, त्यांचा जोडा अगदी व्यवस्थितपणे म्हणजेच व्यवस्थित राहू दे, असं आता ते म्हणत असतात. त्यानंतर मग इथे बलदेव हा अपूर्वाला घेऊन त्यांच्या रूममध्ये येतो आणि त्याने डोळे बंद तिचे केलेले असतात. तिच्या हातात दुधाचा ग्लास असतो. तेव्हा ती म्हणते की अरे बलदेव, हे काय करतोयस तू, हे काय चाललंय. तेव्हा तो म्हणतो की तू शांत चल, नंतर मी डोळे उघड म्हटल्यावरती तू उघड आणि मग बाकीचं सरप्राईज बघायचं आहे. तेव्हा तो तिचे डोळे उघडतो आणि म्हणतो की बघ कसं वाटतंय आजूबाजूला. तेव्हा अपूर्वा म्हणते की वाव, खरंच खूप सुंदर, खूप स्वप्नवत वाटतं हे सगळं, खरंच खूप छान वाटतंय. तेव्हा मग अपूर्वा म्हणते की सुंदर सुंदर डेकोरेशन केलेस तू, अगदी खूप छान, एखाद्या फिल्मपेक्षा कमी नाही वाटते. तेव्हा मग तो म्हणतो की हे सगळं फक्त तुझ्यासाठी केलं आहे मी. अपूर्वाला आता तो बघतच राहिलेला असतो. त्यानंतर अपूर्वा म्हणते की खरंच हाव रोमॅन्टिक, खूप सुंदर वाटतंय मला हे सगळं. तेव्हा मग आता लगेचच तो तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की खरं तर लग्नानंतरची ही जी वेळ आहे एकमेकांना वेळ देण्याची आहे आणि रोमॅन्टिक होण्याची आहे, आणि त्यासाठीच तर मी हे सगळं केलं आहे ना, असं आता तो तिच्याकडे बघून बोलत असतो. आणि म्हणतो की वेट, तुझ्यासाठी ना माझ्याकडे आणखी एक सरप्राईज आहे. तेव्हा मग आता ती म्हणत असते की काय करतोस तू बलदेव. आता ती दुधाचा ग्लास बाजूला ठेवत असते. तेवढ्यातच तो म्हणतो की थांब, तुला आणखी एक मी सरप्राईज देतोय, असं म्हणून तो आता तिला तिथे त्यांच्याच रूमच्या गॅलरीजवळ नेत असतो. आणि गॅलरीजवळ नेल्यानंतर तिथे पुढे दाखवतो आणि म्हणतो की आता ना तू डोळे बंदच कर. तेव्हा मग ती म्हणते की काय आता फक्त. तेव्हा म्हणतो की तू डोळे बंद कर बघू, मग मी तुला जेव्हा शिट्टी वाजून दाखवेन ना, तेव्हा मात्र तू डोळे उघडायचे, समजलं. तेव्हा मग लगेच ती म्हणते की बरं ठीक आहे बाबा. मग ती डोळे बंद करते. तो जोरात शिट्टी वाजवतो. त्याच वेळेला आता ती डोळे उघडायला तो तिला सांगतो आणि समोर बघ असं म्हणतो. तेव्हा आता ती समोर बघते तर त्या समोरवर भिंतीवर पूर्ण फटाक्यांनी आय लव्ह यू अपूर्वा असं लिहिलेलं असतं. तेव्हा मग ते पाहिल्यावरती ती खूप खुश होते आणि म्हणते की हाऊ स्वीट. आणि आतमध्ये आल्यानंतर विचारतो की कसं वाटलं सरप्राईज. तेव्हा ती म्हणते की खूप खूप सुंदर वाटलं सरप्राईज, पण मला सांग की इतका रोमॅन्टिक तू कधीपासून झालास, ही आयडिया अचानक तुझ्या डोक्यामध्ये आली तरी कशी, असं ती विचारते. त्यावेळेला तो सांगतो की ॲक्च्युली फ्रँकली स्पीकिंग ही आयडिया माझी नव्हती, ही आयडिया आहे ती म्हणजे आकाशची. आता आकाशची आयडिया आहे असं म्हटल्यावरती अपूर्वाचं तोंड जरासं मुरडलं जातं. तेव्हा आता तो पुढे सांगायला सुरुवात करतो. तो बोलतो की मला आता तुझ्याशी एक गोष्ट बोलायची, ती म्हणजे की आता हे जे काही झालं आहे, आपल्या दोघांचं लग्न झालं आहे, ते फक्त आणि फक्त आकाशभूमी, आणि याचं श्रेय फक्त त्या दोघांनाच जातं. कारण त्या दोघांनी आपल्यासाठी खूप काही केले. खरं म्हणजे
माझी सुरुवात झाली म्हणजे मी तुझ्यापर्यंत इथे आता येऊन पोचलोय तो फक्त आणि आकाश आणि भूमीमुळेच. त्यांनी त्यांच्या घरातला पार्ट नसूनही मला या घरातलं सदस्य बनवलं. मला या कंपनीत काहीतरी काम दिलं. म्हणजे छोटं-मोठं का होईना मी काहीतरी स्वतःचं करायला शिकलो. मी स्वतः काहीतरी या पायावर उभा आहे. छोट्या पदावर का होईना. पण ते फक्त आणि फक्त आकाश आणि भूमी यांच्यामुळेच. आकाशने मला इतकं त्याच्या आयुष्यात आणि कंपनीत स्थान दिलं आहे आणि त्यामुळे मी थोडाफार चांगला जगतोय. कारण माझं जे आयुष्य अगोदरचं होतं ते खूपच विचित्र होतं, तुला माहिती आहे. आणि हे सगळं शक्य झाले ते फक्त आकाशमुळे. तुझ्यासमोर मी असं स्वतःला रिप्रेझेंट करू शकलो ते फक्त त्या दोघांमुळे. म्हणून मला असं वाटतं की त्यांना जगातलं सगळं सुख मिळालं पाहिजे. आता आपल्या दोघांच्या बाबतीतही बघ ना, त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं आणि लग्न लावून दिलं. नाहीतर काही थोडं एवढं शक्य नसतं झालं. पण खरं तर मला आता एकच गोष्ट हवी आहे. अपूर्वा, मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं आहे. तेव्हा ती म्हणते की काय, कसलं प्रॉमिस? तिला काहीच कळत नसतं की हा काय बोलतोय. तेव्हा मग ती म्हणते की नक्की काय बोलतोयस बलदेव तू? तेव्हा आता बलदेव हे असं रोमॅन्टिक म्हणजेच हनीमूनच्या रात्री हे सगळं बोलतोय. त्यामुळे तिला जरा विचित्रच वाटतं. तो आता तिला हात पुढे करून प्रॉमिस मागतो की काही झालं तरीही आपल्या दोघांकडून म्हणजे स्पेशली तुझ्याकडून कधीही आकाश आणि भूमी दुखावले गेले नाही पाहिजेत. त्यांना कायम आपण जपूया. आणि भूमी, तू त्या दोघांचं मन कायम जपलीस आणि त्यांना सांभाळलंस तर तू मला सांभाळलंस असं समज. म्हणूनच तू फक्त त्यांना दोघांना जपायचं आहे आणि माझ्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल, परंतु त्यांना चांगलं जप, असं तो तिला सांगतो आणि प्रॉमिस मागतो. त्यानंतर मग आकाशभूमी दोघं रूममध्ये येतात. चला, सगळं निर्विघ्नपणे पार पाडलं ते महत्त्वाचं. सगळं काही अगदी मनासारखं झालं. भूमी म्हणते की चल आकाश, कधी एकदा पाठ टेकते ना तसं झालं आहे, मला खूप दमायला झालं आहे. नंतर मग आता तेवढ्यातच रूममध्ये टेप रेकॉर्डर असतो आणि त्याच्यामध्ये वाजत असतं की आकाश आणि भूमी, तुमचा 7 वर्षापूर्वीचा जो काही भूतकाळ आहे तो फक्त मला माहिती आहे. 7 वर्षापूर्वी तुम्ही जो काही गुन्हा केला होता ना, तो गुन्हा हा फक्त मला माहिती आहे आणि तो सगळा मी या जगासमोर आणणार आहे. काही झालं तरी हे तुमचं सत्य मी सगळ्या जगासमोर आणणार. हे आता जेव्हा आकाश आणि भूमी ऐकतात त्यांच्या पायाखालची जमीन हादरते. कारण इतके वर्ष हे जे काही लपवून ठेवलं होतं ते आता सगळ्यांसमोर येणार. आकाश आणि भूमी यांना ती काळ रात्र आठवते ज्या दिवशी रागिनी आत्यांचा मनात नसतानाही त्यांच्या हातून खून झाला होता. आणि हे सगळं म्हटल्यानंतर रागिनी आत्यांना त्याने पाण्याच्या टाकीत टाकूनही दिलं होतं. हे सगळं आता त्याला आठवतं. आकाशभूमी हादरलेली असतात. तेव्हा आता जो माणूस त्यांच्या बंगल्यात शिरलेला असतो चोर म्हणून, तो खरं तर कोणाचा तरी माणूस असतो आणि तो खाली उतरतो आणि म्हणतो की हॅलो, तुमचं काम झालेलं आहे. आता एव्हाना भूमी आणि आकाशच्या कानामध्ये त्यांचा भूतकाळ अगदी ऐकत असतील आणि त्यांच्या कानात त्यांना ते सगळं ऐकायला येत असेल. हे ऐकल्यानंतर आता इथे भूमी आणि आकाश घाबरलेले असतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता अपूर्वा आणि बलदेव यांची मधुचंद्राची रात्र असते. आता बलदेवला अपूर्वा ते दूध प्यायला सांगत असते. तेव्हा तिच्या आग्रहाखातर ते दूध ते पीत असतो आणि ते पीत असताना आता ती त्याच्याकडे अगदी रागाने बघत असते. कारण की तिला जो काही आकाशवरचा राग आहे तो सगळा तिचा बाहेर येत असतो. मनातच ती म्हणते की तू मला म्हणतोयस की त्या आकाशला जप? अजिबात नाही. त्या आकाशची बरबादी हेच माझं या घरात येण्याचं मागचं ध्येय आहे आणि तेच मी करणार आहे, असं आता ती मनातल्या मनात म्हणत असते. आकाश आता तो टेप रेकॉर्डर असतो तो घेतो आणि खाली आपटतो आणि म्हणतो की नाही, काही झालं तरी हे सत्य मी कोणासमोरही येऊ देणार नाही. तर बलदेव झोपलेला असताना अपूर्वा आकाश आणि भूमी यांचा फोटो फाडते आणि त्यानंतर म्हणते की काही झालं तरीही आकाश, तुझी बरबादी होण्यापासून कोणीही वाचू शकणार नाही, असं म्हणून आता एवढा सूड घेण्यासाठी मी या घरात परत आली आहे, असं आता अपूर्वा बोलत असते. नेमकं अपूर्वाचं काय रहस्य आहे हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.